मित्रांनो, आज होणारा डबल हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक मोठी घोषणा आहे. नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 10 जानेवारी आणि आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी ह्या 2 महिन्यांचे हप्ते एकत्रितरित्या वर्ग केले जाणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपये अधिक 2100 असे एकूण 4200 रुपये जमा होणार आहेत. 7वा आणि 8वा हप्ता लाडक्या बहिणींना एकदाच देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. तसेच मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी 4 नवे नियम किंवा निकष लावण्यात आलेले आहे. ते निकष कोणते? कोणत्या महिलांना हा डबल हप्ता मिळणार आणि ज्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये त्यांनी आता काय करायला हवे, सगळं काही सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील आणि कोणतीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे आज आहे दिनांक 10 जानेवारी 2025 आणि सर्वात मोठी अपडेट की आज पैसे मिळणार, मात्र 4 नियम पूर्ण करावे लागणार. होय मित्रांनो, राज्यभरातील लाडक्या बहिणींना ज्यांचे नाव लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट आहे त्यांना हे 4 निकष पूर्ण करावेच लागणार आहेत. ते 4 निकष कोणते ते आपण जाणून घेणारच आहोत. शिवाय 15 जिल्ह्यांची जी निवड करण्यात आलेली आहे त्या 15 जिल्ह्यांची नावे देखील आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा. मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर देखील पुढे आलेली आहे, कारण लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त आता 2 नव्या योजनांचे पैसे देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. आता ह्या 2 नवीन योजना कोणत्या, त्या योजनांचे निकष कोणते, त्या योजनाकरिता तुम्ही पात्र आहात की नाही, सर्व काही ह्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याचे म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या 1500 रुपयांचे वाटप लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये करण्यात आले. आता सर्व लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती ती जानेवारी महिन्याच्या हप्त्याची. 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार याबाबत देखील अनेक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये कन्फ्युजन आहे. आता मित्रांनो, 7वा आणि 8वा हप्ता एकत्र मिळणार काय? जानेवारी महिन्याचे 2100 रुपये अधिक फेब्रुवारी महिन्याचे 2100 रुपये असणार की मग 2 महिन्यांचे 1500 अधिक 1500 रुपये असणार, ते देखील व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. मात्र त्यापूर्वी डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला की नाही याबाबत मला नक्की सांगा. ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आले नसतील त्यांनी सर्वप्रथम कमेंट सेक्शनद्वारे मला याबाबत सांगा. कारण मित्रांनो, तुमच्या ह्या समस्येविषयी सगळ्यांना माहिती असले पाहिजे, जेणेकरून शासनाद्वारे देखील तुमच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी पावले उचलले जातील. मित्रांनो, महायुती सरकारने निधी वाटपाकरिता 15 जिल्ह्यांची निवड केली आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरित केले जाणार आहे. मात्र ह्या 15 जिल्ह्यांची निवड करताना महाराष्ट्रातील 3 विभागांना प्राधान्यक्रम देण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये हे 15 जिल्हे किंवा हे 3 विभाग आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. मित्रांनो, शिवाय अन्नपूर्णा योजनेचं काय झालं? मकर संक्रांती निमित्त महायुती सरकारने एक बोनस जाहीर केला आहे. तो कोणता आहे ते देखील आता आपण लगेचच जाणून घेऊया. मित्रांनो, महायुती सरकारने मकर संक्रांती निमित्त राज्यभरातील लाडक्या बहिणींना एक मोठा बोनस देण्याचं ठरवलं आहे. आणि मित्रांनो, हा बोनस म्हणजे ज्या प्रकारे दिवाळीचा बोनस तुम्हाला 2 महिन्यांचे पैसे एकत्रितरित्या मिळाले होते, 3000 रुपये वन टाइम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. आणि मित्रांनो, अगदी त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना मकर संक्रांती निमित्त गिफ्ट देण्याचं महायुती सरकारने ठरवलेलं दिसत आहे. पण मित्रांनो, तुर्तास तरी योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ झालेली दिसत नाहीये. काही विश्वसनीय सूत्रांकडून अशी माहिती प्राप्त झाली आहे की 2100 अधिक 2100 अशा पद्धतीने 4200 रुपये महिलांच्या खात्यामध्ये सध्या तरी जमा होऊ शकणार नाहीत. कारण अशा प्रकारची तरतूद महायुती सरकार जोपर्यंत अर्थसंकल्पात करत नाही तोपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 1500 रुपयांचाच असणार आहे. तेव्हा मित्रांनो, महायुती सरकारने बोनस जरी जाहीर केला असला तरी हे बोनसचे पैसे 2 हप्त्यांचे पैसे हे 1500 अधिक 1500 म्हणजेच 3000 रुपये इतके असणार आहेत. काल झालेल्या पत्रकार परिषदेत देखील आदितीताई तटकरे यांनी देखील याबाबतची स्पष्ट भूमिका मांडली. मित्रांनो, त्या म्हणाल्या की आमच्या सरकारने जी आश्वासने दिली होती त्यांची पूर्तता आम्ही नक्कीच करणार आहोत. राज्यभरातील लाडक्या बहिणींचा विश्वासघात आमचं सरकार करणार नाही याची खात्री मी तुम्हाला देते. मात्र एक गोष्ट लक्षात घ्या की ह्याबाबतची तरतूद अर्थसंकल्पात करावी लागते. मार्च महिन्यामध्ये येणाऱ्या वर्षासाठीचा अर्थसंकल्प आम्ही मांडणार आहोत आणि ह्या अर्थसंकल्पातच लाडक्या बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचा निर्णय देखील आमचं सरकार घेणार आहे. मित्रांनो, महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांच्या बोलण्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की मार्च महिन्यापर्यंत तरी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 रुपये इतकाच असणार आहे. तुर्तास तरी ह्यात काही वाढ होण्याची अजिबात शक्यता नाहीये.
ही वाढ अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतरच होऊ शकते। तेव्हा मार्च महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना 2100 रुपये नव्हे तर 1500 रुपयांचाच हप्ता मिळणार, ही एक महत्त्वपूर्ण बाब लक्षात घ्या। मित्रांनो, आतापर्यंत जवळपास 30 ते 35 लाख महिलांच्या बँक खात्यामध्ये अन्नपूर्णा योजनेचे पैसे जमा झालेले आहेत। मात्र अजूनही अशा काही महिला आहेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये अजूनही 3 गॅस सिलेंडरची सबसिडी जमा झालेली नाहीये। सरकारी आकडेवारीनुसार जवळपास 60 ते 65 लाख महिला अशा आहेत ज्यांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत लाभ अजूनही मिळालेला नाहीये। आणि मित्रांनो, ह्या 60 ते 65 लाख महिलांपैकी बहुतेक महिलांनी ह्या योजनेचा लाभ मिळवण्याकरिता ज्या अटी सादर केलेल्या आहेत त्यांची पूर्तता केलेली आहे। सगळ्यात पहिली महत्त्वाची अट अशी होती की घरातील महिलेच्याच नावे गॅस सिलेंडरचे कनेक्शन असावे आणि त्या महिलेने गॅस एजन्सीमध्ये जाऊन ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण केलेली असावी। मित्रांनो, ह्या 2 महत्त्वपूर्ण अटींची पूर्तता केल्यानंतर देखील लाडक्या बहिणींना ज्या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र आहेत, ज्यांचं नाव अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी यादीत येतं, त्यांना अजूनही हे पैसे मिळू शकलेले नाहीये। मित्रांनो, अशा सर्व महिला ज्या ह्या योजनेअंतर्गत पात्र आहेत मात्र त्यांना पैसे मिळू शकलेले नाहीये, त्यांनी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सध्या तरी महायुती सरकारचा प्रमुख भर हा लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपावर आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाची प्रक्रिया एकदा सुरळीत झाली की मग महायुतीचं सरकार इतर योजनांवर भर देणार आहे। आणि मित्रांनो, नेमकं हेच अन्नपूर्णा सारख्या योजनांबाबत देखील घडत आहे। तेव्हा अशा सर्व महिलांनी पेशन्स ठेवावा। मार्च महिन्यापर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये 3 गॅस सिलेंडरची सबसिडी जमा होण्यास सुरुवात होणार आहे। मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया, ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणार आहे। महाराष्ट्र राज्याचे एकूण 6 प्रादेशिक विभाग आहेत, ज्यामध्ये पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोकण आणि अमरावती ह्या प्रादेशिक विभागांचा समावेश येतो। मित्रांनो, ज्या 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्यातील पहिला जिल्हा आहे अहिल्यानगर। अहिल्यानगरमधील बहुतेक महिला ह्या वंचित राहिल्या आहेत। लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये वर्ग काही होऊ शकलेला नाहीये। लाडकी बहीण योजनेचा हप्ता आमच्या खात्यामध्ये जमा झाल्या नसल्याचे मॅक्झिमम तक्रारी अहिल्यानगरमधून आलेल्या आहेत। तेव्हा शासनाने सर्वप्रथम ह्या जिल्ह्यावर फोकस करण्याचे ठरवलेले दिसत आहे। मित्रांनो, त्या खालोखाल जिल्हे म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला आणि अमरावती। तर मित्रांनो, ह्या जिल्ह्यांची निवड पहिल्या टप्प्याकरिता करण्यात आलेली आहे। तेव्हा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्व बहिणींसाठी आजचा दिवस हा महत्त्वाचा ठरणार आहे। आतापर्यंत तसेही 35 लाख महिलांना पैशांचे वाटप झाले आहे आणि मित्रांनो, आज 85 लाख महिलांना पैसे मिळणार आहेत। मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील एक महत्त्वाचं विधान केलं आहे। ते म्हणाले की आश्वासन जे आम्ही दिलं होतं ते आम्ही पाळणारच। आमच्या सरकारने जे बोलून दाखवलं होतं त्या भूलथापा नव्हत्या, बोललो ते करून दाखवणार असं आमचं सरकार आहे। तेव्हा म्हटल्याप्रमाणे आम्ही 2100 रुपयांचा हप्ता करणारच आहोत आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता मिळण्यास सुरुवात देखील होणार आहे। या गोष्टीची मला जाणीव आहे की राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलेलं आहे। जो विश्वास लाडक्या बहिणींनी आमच्या सरकारवर दाखवला त्या विश्वासाला आम्ही काहीही केल्या तडा जाऊ देणार नाही आणि लाडक्या बहिणींना कधीच दुखावणार नाही। मित्रांनो, आता लाडकी बहीण योजनेविषयी जे 4 नवीन नियम किंवा 4 नवे निकष जे लावण्यात आलेले आहेत त्याबाबत थोडं जाणून घेऊया। सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही योजनेच्या लाभार्थी यादीत येत असाल किंवा इतर कोणत्याही योजनेद्वारे तुम्हाला आर्थिक मदत मिळत असेल तर मात्र ह्यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला काही मिळू शकणार नाही। लाडकी बहीण योजनेची एक स्पष्ट अशी तरतूद आहे की लाभार्थी महिला ही केवळ लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतच असायला हवी। इतर योजनाद्वारे तिला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळता कामा नये। दुसरी महत्त्वाची अट म्हणजे 4 चाकी तुमच्या घरामध्ये असता कामा नये। 4 व्हीलर वाहन घरातील कोणत्याच कुटुंबाच्या नावे असता कामा नये। तिसरी अट म्हणजे तुमचं उत्पन्न किंवा कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या खाली असावे। तसेच मित्रांनो, घरातील एकही सदस्य हा इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये येत नसावा। मित्रांनो, ह्या 4 निकषांची जर तुम्ही पूर्तता करत असाल तरच लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता किंवा येणारे हप्ते तुम्हाला मिळतील। मित्रांनो, आय होप हा व्हिडिओ तुमच्याकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण होता। तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।